नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासने आणि आपण BA-SY या भूगोल विषयातील आपल्याला अत्यंत महत्त्वाचा पेपर जो आहे दिलेला तो आहे भौगोलिक माहिती प्रणाली, ज्याला आपण GIS या नावाने ओळखतो। आणि या आधी या GISच्या संबंधित अनेक पॉईंटचा आपण अभ्यास केलेला आहे आणि कालच्या लेक्चरपासून आपण या ठिकाणी माहिती स्रोत सोर्सेस ऑफ डेटा हा पॉईंट आपण सुरुवात केला होता। या माहिती स्रोतमध्ये आपण अवकाशी माहिती या पॉईंटला सुरुवात केली होती। यामध्ये अनेक पॉईंट ज्यामध्ये नकाशा असेल, हवाई छायाचित्रण असेल, GPS सिस्टीम असेल, या पॉईंटचा आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे। आणि कालच्या लेक्चरपासून आपण जो चौथा उपग्रह प्रतिमा सॅटेलाइट इमेजेस या संबंधित माहिती आपण बघत होतो। आणि या उपग्रह माहिती अंतर्गत आपण या आधीचा जर व्हिडिओ बघितला तर यामध्ये मी पूर्ण माहिती सांगितलेली आहे, ते कशा प्रकारे काम करतं, त्याच्यासोबत कोणत्या कोणत्या गोष्टीचं खर्चिक कशा प्रकारे आहे, तरीसुद्धा आपण त्याचा वापर का करतो या सगळ्यांचा आपण अभ्यास केलेला आहे। आणि यामध्ये प्रतिमामध्ये आपण ह्या उपग्रह प्रतिमाचे जे महत्त्व आहे, त्या उपयोग आहे, त्या उपयोगासंबंधित कालच्या लेक्चरला आपण सुरुवात केली होती। त्यामध्ये आपण बघितलं होतं की हे उपग्रह जे आहे हे पृथ्वीच्या संपूर्ण पृथ्वी आहे याची माहिती आपल्याला देते। दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे या उपग्रहाद्वारे आपण वेगवेगळ्या प्रमाणात म्हणजे एकाच 50,000 असेल, 50 असेल ते एकाच 1 लाख असेल या प्रकारचं प्रमाणसुद्धा घेऊन आपण वेगवेगळ्या स्वरूपाच्या इमेजेस आपण घेऊ शकतो। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कालावधीमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण या जे प्रतिमान आहे हे इमेजेस आहे, ह्या इमेजेस आपण घेऊ शकतो। हे 3 पॉईंट बघितले होते। आज आपण बघणार आहोत चौथा पॉईंट यामध्ये, तो म्हणजे या उपग्रह प्रतिमांमध्ये आपण वेगवेगळ्या वेगवेगळे बँड जे आहे तर याचा आपल्या ह्या प्रतिमा वेगवेगळ्या बँडमध्ये आपल्याला भेटू शकते। यामध्ये आपण वेगवेगळे बँड म्हणजे काय आपण बघूया की मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की अर्थवरती ज्या काही वेगवेगळे घटक आहेत हे वेगवेगळे घटक जेव्हा सूर्यापासून किरण भूपृष्ठावर पडतात आणि प्रत्येक घटकावर जेव्हा पडतात तर ते प्रत्येक घटकातून आपापल्या उत्सर्जन जे आहे हे रिफ्लेक्शन जे आहे रिफ्लेक्शन होत असते। आणि त्या रिफ्लेक्शन हे कॅच करून उपग्रह वेगवेगळ्या ठिकाणी कोणते कोणते घटक आहेत, कोणता या ठिकाणी बर्फाच्छादित भाग कुठं आहे, रेल्वे लाईन कुठं आहे, स्वच्छ पाणी गढूळ पाणी असेल, पूरजन्य परिस्थितीचा भाग असेल, दाट वनस्पती भाग असेल, बिल्डअप एरिया असेल, वॉटर बॉडीज असेल, त्यानंतर सॅटेलाइट म्हणजे सेटलमेंट असेल, ट्रान्सपोर्टेशन संबंधित असेल, तर या सगळ्या गोष्टीचा ते रिफ्लेक्शनच्या आधारावरती आपल्याला माहिती देत असते। या ठिकाणी बँड जे आहे एकूण 11 बँड जे आहेत आपण जेव्हा USGS या USGA युनायटेड स्टेट जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन एजन्सी ही आहे किंवा USGS असेल जिओग्राफिकल सिस्टीम जे असेल युनायटेड स्टेटची, नासा असेल, इस्रो असेल, भुवन असेल, लँडसेट लँड यूज संबंधित ESRI असेल, हे सगळे जे आहे या वेबसाईट आपल्याला भेटतात। या वेबसाईटवरून जेव्हा आपण आपला एखादा जर एरिया घेतला, जसं आपण जालना घेतला आणि या जालन्यासंबंधित आपल्याला उपग्रहाच्या ज्या इमेजेस आहेत हे इमेजेस आपल्याला घ्यायचे असेल तर त्या इमेजेसचा अभ्यास GISमध्ये करताना त्या आपल्याला डायरेक्ट भेटत नाही, त्या डायरेक्ट त्या लँड यूज लँड कव्हर म्हणून आपल्याला माहिती भेटत नाही। ते आपल्याला जे बँड आहे
तर जेव्हा आपण ते USGS यामध्ये जातो आणि या ठिकाणी जेव्हा आपण जे एखाद्या जालना जिल्हा असेल तर या जालना जिल्ह्यासाठी जर आपल्याला हे उपग्रह प्रतिमा लागत असेल तर या प्रतिमा USGS मधून आपण जेव्हा डाउनलोड करतो तर डाउनलोड करताना त्या 11 बँडमध्ये आपल्याला DEM फाईलमध्ये मिळतात. त्या 11 बँडमध्ये आपल्याला त्या फाईल घ्याव्या लागतात. त्यापैकी 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे सगळ्या बँडमध्ये असतात. यामधलं 5, 4, 3 हे जे आहे ह्या बँड जेव्हा घेतो आपण या एकत्रित जेव्हा याला सेमी जे GISचं सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअरमध्ये जर आपण त्याला GISमध्ये घेतो आणि GISमध्ये जी एक टूल्स असतो त्या टूल्समध्ये जेव्हा आपण हे बँड घेतो तर त्या बँडमध्ये आपल्याला जेव्हा ह्या जे बदनापूर या जालना जिल्हा आहे या जालना जिल्ह्याचा वेगवेगळ्या भागाचा जर अभ्यास करायचा असेल या ठिकाणी वॉटर बॉडीज कुठं आहे, वॉटर बॉडीजचं एकूण प्रमाण किती आहे, क्षेत्रफळ कोणत्या कोणत्या ठिकाणी लोकेशन काय, त्यानंतर बिल्डअप एरिया कसा आहे, कोणत्या ठिकाणी बिल्डअप एरिया जास्त आहे, बिल्डअप एरिया कमी कुठं आहे, त्यानंतर आपण व्हेजिटेशन म्हणजे वनस्पती कोणत्या ठिकाणी आहे त्याचं प्रमाण, त्याचं एरिया कोणता आहे, कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात आहे, ट्रान्सपोर्टेशन संबंधित असेल तर या सगळ्यांची माहिती आपल्याला जर घ्यायचं असेल तर ह्या बँडमध्ये आपल्याला येते 11 बँडमध्ये. त्यातला 3, 4, 5 हे हा जो बँड आहे नॅचरल कलर म्हणजे यामध्ये नॅचरल कलरमध्ये असतात. यामध्ये आपण बघतो की रेड कलरमधून रिफ्लेक्शन होणारा रेड कलर असेल, ग्रीन असेल आणि ब्ल्यू या प्रकारे 3 नॅचरल कलरचे बँड या ठिकाणी एकत्रित असतात. हे बँडद्वारे आपल्याला त्या जेव्हा आपण इमेजेस घेतो आणि त्याला ॲनालिसिस करायला सुरुवात करतो त्यामध्ये त्या बँडमध्ये 3ही बँड मर्ज केल्यानंतर एकत्रित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ग्रीन, रेड आणि ब्ल्यू हे 3च कलर दिसतात आणि त्या कलरच्या आधारावरती आपल्याला सुपरइम्पोज जर इमेज करायची असेल लँग्वेजसाठी तर प्रत्येक पॉईंट आपल्याला घेऊन ते आपल्याला सिलेक्ट करून त्या आधारावरती आपल्याला निश्चित करावं लागते की या ठिकाणी बिल्डअप एरिया आहे, या ठिकाणी व्हेजिटेशन आहे, या ठिकाणी डार्क व्हेजिटेशन आहे, या प्रकारचं सगळं पॉईंट आपल्याला घेता येते. तर हे जे आहे हे बँडमध्ये असतात 11 बँडपैकी ज्यासाठी आपल्याला वॉटर बॉडीज दाखवायचं असेल तर त्यासाठी वेगळा बँड वापरावा लागतो. व्हेजिटेशनसाठी 4 आणि 5 या बँडचा वापर केला जातो. सेटलमेंटसाठी 6, 5, 4 या प्रकारचे बँड वेगवेगळे बँड आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. म्हणजे सांगायचं आहे की उपग्रह प्रतिमेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे बँड असतात त्याच्या आधारावरती आपल्याला अभ्यास करता येते. 5वा पॉईंट आहे जलद गतीने. हे जे आहे याआधी जर आपण बघितलं नकाशा वापर केला तर त्याला आपण एखाद्या ठिकाणी जर आपलं जालना जिल्हा आहे आणि या जालना जिल्ह्यात जर आपल्याला माहिती घ्यायची आहे तर आपण काय करतो की पहिले नकाशा घेणं, त्या नकाशाच्या आधी की जिओ रेफरन्सिंग करायला लागत होतं. जिओ रेफरन्सिंग केल्यानंतर शेप फाईल तयार करावं लागतं. शेप फाईल तयार केल्यानंतर त्या ठिकाणी कोणते कोणते जमीन लँड कुठं आहे म्हणजे ॲग्रिकल्चर लँड कुठं आहे, बॅरल लँड कुठं आहे, फॅलो लँड कुठं आहे, त्यानंतर आपल्याला बिल्डअप एरिया कुठं आहे, वस्ती कुठं आहे, शहरी वस्ती कुठं ग्राम ह्या सगळ्या आपल्याला त्याचे बघून काम करावं लागतं. परंतु उपग्रह प्रतिमामध्ये जर आपण घेतला तर या प्रतिमामध्ये जलद गतीने आपल्याला कोणत्या ठिकाणी कोणते घटक आहे हे माहिती भेटते. अत्यंत जलद गतीने आपल्याला विस्तृत स्वरूपाची माहिती ही प्राप्त होऊ शकते. हा एक महत्त्वाचा फायदा या ठिकाणी आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय म्हणजे जेव्हा आपण इमेजेस घेतो तर आपण बघतो की पूर्वी जेव्हा आपल्याला हवाई छायाचित्रण करायचं असेल तर हवाई छायाचित्रण करताना ढगाळ वातावरण असेल, एखाद्या वेळेस हवामान चांगल्या प्रकारे वादळी भाग असेल किंवा आणखीन काही अडथळे असेल तर त्यामुळे आपल्याला हवाई छायाचित्रण करणं हे अडथळेच झालं. परंतु सॅटेलाईटचा जो वापर आहे हा सॅटेलाईटद्वारे आपण दिवस रात्र कोणत्याही ठिकाणचं जी आहे ही माहिती आपण घेऊ शकतो आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा या ठिकाणी येत नाही. एखाद्या वेळेस बँडमध्ये आपण बघतो की बऱ्याच बँडमध्ये हे ढगाळ वातावरण असेल तर त्याच्या खाली असलेले जे भूभाग आहे याची आपल्याला माहिती मिळत नाही. परंतु आधुनिक पद्धतीने याच्यावर सुद्धा मात करून आपण प्रत्येक ठिकाणची माहिती ही घेऊ शकतो. तर अशा प्रकारे ही जलद गतीने कोणतेही अडथळे नसताना
आपण यावरती काम करू शकतो. अशा प्रकारे हे उपग्रह हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण उपग्रहाचे महत्त्व एकूण 5 ते 6 महत्त्व या ठिकाणी आपण बघितलेले आहे. आणि या प्रकारे हे माहितीचे स्रोत जे आहेत म्हणजे अवकाशीय माहिती, तर यापर्यंत आपण आणखी पुढच्या लेक्चरमध्ये माहिती या ठिकाणी बघणार आहोत की भारतामध्ये जगामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे उपग्रह आहेत आणि कशा प्रकारे भारतामध्ये उपग्रहाच्या संबंधित आज एक प्रकारे प्रगती केली जात आहे आणि त्याच्या आधारावर संशोधन केलं जात आहे. तर याची सुद्धा माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.